नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत बांगडा रवा फ्राय। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। एका वाटीमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे लाल तिखट पावडर घ्यायचे आहे, 1 चमचा हळद पावडर घ्यायचे आहे, चवीपुरतं मीठ, एक मोठा चमचा चिंचेचा कोळ किंवा इथे आपण लिंबाचा रस किंवा आगळ सुद्धा वापरू शकता, एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचे। मसाला व्यवस्थित मिक्स झाला की आपल्याला बांगडे स्वच्छ धुवून घ्यायचे, असे कट्स मारून घ्यायचे म्हणजे मसाला आतपर्यंत जातो आणि सगळा मसाला बांगड्यांना लावून 15 ते 20 मिनिटं असंच मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे। शॅलो फ्राय बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घ्यायचं। इथे मी नारळाचं तेल वापरलेलं आहे, आपण कुठलंही तेल घेऊ शकता। जसं तेल गरम झालं की आपल्याला बांगडे रव्यामध्ये असे कोट करून घ्यायचे, म्हणजे रवा सगळ्या बाजूने लावून घ्यायचा आहे आणि हे बांगडे आपल्याला तव्यावर शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवून द्यायचे। बांगडे एका बाजूने खरपूस भाजले की आपल्याला ते टर्न करून दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस भाजून घ्यायचे। बांगडे भाजताना गॅसची फ्लेम नेहमी लो टू मीडियम ठेवावी। आपला बांगडा रवा फ्राय इथे तयार झालेला आहे। खूप सोपा आहे बनवायला। हा बांगडा फ्राय आपण फिश करी राईस सोबत खाऊ शकता किंवा नुसता सुद्धा असाच खाऊ शकता। तेव्हा हा व्हिडिओ आवडला असल्यास स्वराज किचन रेसिपी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।